आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभराच्या बातम्या। शिवसेनेतील बंडाला मंगळवारी 1 वर्ष झालं, पण त्यावरून चांगलंच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं। विरोधकांनी गद्दार दिन साजरा करत सत्ताधाऱ्यांना डिवचलं, तर सत्ताधाऱ्यांनी हा क्रांती दिन असल्याचं म्हटलंय। गद्दार दिन विरुद्ध स्वाभिमान दिन, शिवसेनेतील बंडावरून राजकारण, पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे। गेल्या वर्षी आजच्याच दिवशी राज्यामध्ये राजकीय भूकंप आलेला होता। तारीख 20 जून 2022। तो सोमवार होता। विधान भवनात विधान परिषदेच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं। एकीकडे महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झालेला होता, तर दुसरीकडे तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसह नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतल्या बंडाच्या चर्चेला उधाण आलं। एकनाथ शिंदे आपल्या निवडक सहकारी आमदारांसह सुरत मार्गे गुवाहाटीला गेले। त्या राजकीय बंडाला आता 1 वर्ष झालेलं आहे, पण त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मंगळवारी गद्दार दिन साजरा केला। गद्दार दिनानिमित्त म्हणजे आज जागतिक गद्दार दिन आम्ही मागणीच केलेली आहे संजय राऊतांनी। काय कोण केली योनोकडे का कोणाकडे करतात, कारण ते निवडणूक आयोगाकडे नाही ना। नाही, शेवटी गद्दार किती झालं तरी गद्दारच राहणार। एकीकडे ठाकरेंच्या पक्षानं गद्दार दिन साजरा करत सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं मंगळवारी स्वाभिमान दिन साजरा केला। तो स्वाभिमान जगवण्यासाठी मागच्या 20 तारखेला जो एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, त्या उठावामध्ये आम्ही सामील झालो। त्याबद्दल आजही मला आणि आमच्या 40 आमदारांना अभिमान आहे आणि म्हणून आमच्यासाठी हा बाळासाहेबांचा स्वाभिमान आम्ही जो जपला तो स्वाभिमान दिन आहे आणि ज्याने मतदारांची गद्दारी केली त्यांच्यासाठी गद्दार दिन आहे। खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली। भाजपशी सत्ता वाटपावरून बिनसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणी करून महाविकास आघाडीचं सरकारही स्थापन केलं। मात्र अवघ्या 2.5 वर्षातच हे सरकार कोसळलं। त्याला कारणीभूत ठरलं एकनाथ शिंदेंचं शिवसेनेतलं बंड। त्या बंडानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्तांतर झालं, पण शिवसेनेतल्या त्या फुटीवरून पुन्हा एकदा राजकारण रंगलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील गळती सुरूच आहे। ही गळती रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेत। त्यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांची एक बैठक घेतली। शिवसेनेतल्या फुटीला आता वर्ष झालेलं आहे, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। या पार्श्वभूमीवर मंगळवारी दादरच्या शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या नगरसेवकांची बैठक घेतली आहे। काल शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन साजरा केला। त्याच्या आदल्या दिवशी बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्रातल्या प्रमुख शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिबिर वरळी येथे पार पाडलं। जे आमचे नगरसेवक आहेत मुंबईचे, त्या नगरसेवकांची बैठक घेतली, कारण मध्ये काही कुणकुण कानावरती येत असते की कशी कामं तिकडे चाललेली आहेत। शिवसेनेतली गळती रोखण्यासाठी आता उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। सोमवारी पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केलं। सध्या महानगरपालिकेची सूत्र प्रशासकांच्या हाती जरी असली तरी गेल्या 2.5 दशकांहून अधिक काळ शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता होती आणि त्यामुळेच आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या पक्षाची परीक्षा पाहणारी ठरणार आहे। कारण
शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत, पण त्यासाठी आतापासूनच राजकीय वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जातोय. आमच्या कारभाराने म्हणा किंवा आमच्या सहकार्याने म्हणा त्याच्यात भर पडली आणि हे सगळे पैसे काही महापालिकेचे होते असं नाही, त्याच्यामध्ये काही ठेवी होत्या. माझ्या कानावर असं आलं की जवळपास आतापर्यंत साधारणतः 7,000 ते 9,000 कोटी त्या FD मधनं वापरण्यात आलेले आहेत. गेल्या वेळेला मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 97 इतकी होती. शिवसेनेतल्या फुटीनंतर ती संख्या 90 वर आलेली आहे. खरं तर गेल्या वेळेला शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस झालेली होती. नगरसेवकांच्या संख्येतही फारसं अंतर नव्हतं आणि त्यामुळेच आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपनं 150 जागांचं टार्गेट ठेवलंय. तसंच अलीकडच्या काळात राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढलेली आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेकडून मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वर्धापन दिन सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवरही टीका केल्याचं दिसलं आणि यालाच प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आलेल्या जुन्या नोटीसला दाखला देत निशाणाही साधला. त्यामुळे नोटीसवरून शिंदे ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंचा मोदींवर वार, शिंदेंचा पलटवार. तेव्हा एक नोटीस आली होती, गेला तिकडे भेटायला मोदी साहेबांना. एक नोटीस आली तर मोदींकडे पळत गेले. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. नुसते डोळे वटारले तरी पक्षांतर, राऊतांचा घणाघात. नोटीसवरून शिंदे ठाकरेंमध्ये जुंपली. रविवारचं शिबिर आणि सोमवारच्या शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी शहांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट ठाकरेंना आलेल्या नोटीसचा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला. एक नोटीस आल्यावर ठाकरे मोदींकडे धावत गेल्याचा टोला शिंदेंनी वर्धापन दिनाच्या भाषणातून लगावला. अरे ते कुठे, तुम्ही कुठे? साऱ्या राज्याने पाहिलंय की जेव्हा एक नोटीस आली होती तेव्हा लेंडी पातळ झाली आणि गेला तिकडे भेटायला मोदी साहेबांना. शिष्टमंडळ ठेवलं बाहेर आणि शिष्टाई गेली आत. हे काय आम्हाला माहित नाही? मुख्यमंत्र्यांनी आता नोटीसचा मुद्दा काढल्यावर त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाच्या वतीनंही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. एकनाथ शिंदेंवर ईडीनं नुसते डोळे वटारले तरी ते पळून गेले असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर पलटवार केलाय. एकनाथ शिंदेना नुसते डोळे वाटारले ईडीने तर पळून गेले आणि पक्षांतर केले. कुठल्या नोटीसच्या गोष्टी करतायत? नुसतं त्यांच्या माणसाला तो उचलून घेऊन गेले. आम्हाला नोटीस आल्या, आम्ही बेडरपणे तुरुंगात गेलो. आम्ही गद्दारी नाही. एकंदरीतच तपास यंत्रणांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करत असतानाच आता मुख्यमंत्र्यांनीही याचाच आधार घेत ठाकरेंवर निशाणा साधलाय. पण आता संजय राऊतांनीही शिंदेंवर पलटवार केल्यानं पुन्हा एकदा तपास यंत्रणांवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी केला. पण शिरसाटांच्या या आरोपांनंतर राष्ट्रवादीनं त्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित केलाय. त्यामुळे शिरसाटांच्या आरोपात तथ्य किती आहे हे अस्पष्ट असलं तरी देखील त्यांच्या आरोपांमुळे राजकारण मात्र तापल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. मिळेल ती संधी साधत जयंत पाटील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. पण तेच जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा मोठा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केलाय. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
जयंत पाटील यांची राष्ट्रवादीत घुसमट होत असून ते अस्वस्थ असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय. आता राष्ट्रवादीमध्ये घुसमट होते, त्यांनाही कुठेतरी बाहेर पडायचं आहे. कारण की राष्ट्रवादीमध्ये जबरदस्त जे काही आहेत नेतृत्व जे आहे एक, ज्याला अख्खी राष्ट्रवादी घाबरते, ते आपल्याला टिकू देणार नाही, हे त्यांच्या मनोमन ठरवलं आहे. नाही, आमच्या संपर्कात नाही, ते भाजपमध्ये जातील, ते भाजपमध्ये जातील, निश्चित भाजपमध्ये जातील. आता संजय शिरसाटांनी आरोप केल्यानंतर जयंत पाटील तर थेट शिरसाटांच्या क्रेडिबिलिटीवरती सवाल उपस्थित करतायत. संजय पेक्षा माझी क्रेडिबिलिटी जरा जास्त असेल नाही का? आता त्यांनी विचारलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी रिॲक्शन विचारणं म्हणजे जरा पुढे जाता जाईल. जयंत पाटलांच्या समर्थनार्थ पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळेही मैदानात उतरल्या. एकंदरीतच सत्ताधाऱ्यांवर आघात करणारे जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेनं खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर ताकदीनिशी पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता तरी या वावड्यात थांबतात की शिरसाट नवी काही माहिती समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. कर्नाटककडे वाहून जाणारं पाणी नदीत फळ्या टाकून अडवण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोल्हापुरात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर कर्नाटकला एक थेंबही पाणी दिलं नसल्याचं स्पष्टीकरण पाटबंधारे विभागानं दिलंय. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतीसाठी आवश्यक असलेलं पाणी कर्नाटकला दिलं जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी फळ्या टाकून पाणी अडवलंय. जेमतेम पिण्यासाठी महिनाभर पुरेल इतकाच पाणी शिल्लक असल्यानं पाटबंधारे विभागानं नदीतील पाणी उपशावर बंदी घातली आहे. मात्र पाणी सोडलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. महाराष्ट्र पाटबंधारे विभागाने फुकटचे पाणी देण्याचं घाट घातलेलं आहे. ते पाणी आम्ही कर्नाटकला सोडणार नाही. स्वतः शेतकरी शेती पिकवण्यासाठी, शेती टेकवण्यासाठी स्वतः नदीमध्ये उतरून आम्ही बंधारे पॅक करत आहोत, बर्गे घालून बंधारे पॅक करत आहोत. या कर्नाटक सरकारला आम्ही एक थेंबही पाणी सोडणार नाही. पाटबंधारे विभागाकडून पाण्याचं योग्य नियोजन सुरू असून कर्नाटकला पाणी सोडलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. नाही, या वृत्तास काही आधार नाही आहे. आणखी कर्नाटक राज्यास आपण या महिन्यामध्ये कुठलंही पाणी दिलेलं नाही आहे. फक्त दूधगंगा प्रकल्पाचं जे पाणी आहे तर तो आंतरराज्य करार आहे. तर त्याप्रमाणे या वर्षभरात म्हणजे जो आपला सिंचन हंगाम सुरू होतो ऑक्टोबरपासून, त्यानंतर म्हणजे त्यांचे जसे आवर्तन असतील त्या पद्धतीनं आपण त्यांना दिलेलं आहे. उपसा बंदीमुळे शेतकरी संतापलेत. त्यातच कर्नाटकला पाणी सोडलं जात असल्याच्या अफवांनी त्यांच्या संतापात भरच घातली आहे. मात्र पाटबंधारे विभागानं आता यावर स्पष्टीकरण देऊन हा वाद थांबवलाय. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली. इथं थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.